दंडवत प्रणाम। कालच्या पाठीमागच्या पूर्वार्धातील चरित्रामध्ये आपण पूर्वार्ध क्रमांक 1 क्रमांकाची लीळा मार्गादी श्री दत्तात्रय प्रभू मार्गादी मूळ अधिकरण निरूपण आपण केली। आजच्या सत्रामध्ये आपण पूर्वार्ध लीळा क्रमांक 2 क्रमांकाची लीळा या ठिकाणी श्रवण करणार आहोत। लीळेची आदी अशा पद्धतीने आहे। सह्याद्री व्याघ्रवेखे दर्शन सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू चक्रपाणी भगवंताला श्री दत्तात्रय प्रभू भगवंताने व्याघ्रवेशामध्ये दर्शन दिलेलं आहे। कशा पद्धतीने दिलेलं आहे, काय प्रकार आहे, सविस्तरपणे आपण पाहूयात। तर आपल्या पोथी प्रवचनाला या ठिकाणी आपण सुरुवात करूयात। सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। श्रीकृष्णाय वयं नमः। तया नमन माझे गुरुपदा जेने दाखविले असे आनंद कंदा। तोपकार मजन फिटे कदा देवा परमानंदा तूच फेडी। देवा परमानंदा तूच फेडी। श्री दत्तात्रेय महाराज की जय। सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। पूर्वार्ध लीळा क्रमांक 2 क्रमांकाची लीळा। दंडवत हो सह्याद्री व्याघ्रवेखे दर्शन। सह्याद्री पर्वतावरती श्री दत्तात्रय प्रभू भगवंताने व्याघ्रवेशामध्ये श्री चक्रपाणी भगवंतांना दर्शन दिलेलं आहे। गोसावियासी जीव धरावयाची प्रवृत्ती। गोसावियासी जीवाचा उद्धार करण्याची प्रवृत्ती असल्या कारणास्तव मग फले ठाणे कराड्या ब्राह्मणाचा घरी अवतारू स्वीकारिला। फलटण नगरीमध्ये कराडे ब्राह्मणांच्या घरी श्री चक्रपाणी भगवंतांनी अवतार स्वीकारलेला आहे, अवतार धारण केलेला आहे। तो गर्भीचा अवतारो परमेश्वर 3 प्रकारे अवतार धारण करत असतात। दौडून, पतित किंवा गर्भी अशा पद्धतीने अवतार धारण करत असतात। परंतु आमच्या श्री चक्रपाणी भगवंताने गर्भीचा अवतार स्वीकारलेला आहे। श्री चांगदेव राऊळ गोसावी हे नाव स्वीकारिले। परमेश्वर अवतार धारण करत असताना कोण्या नामाचा स्वीकार करायचा, कोणत्या नावाचा स्वीकार करायचा हे सुद्धा ठरवत असतात। आणि म्हणून त्याच पद्धतीने श्री चांगदेव राऊळ हे नाव त्या ठिकाणी परमेश्वराने स्वीकारलेलं आहे। आणि म्हणून आजही आपण त्या नामाने स्मरण करत असतो। जनक नायको पिता, आई वडिलाचं नाव काय आहे तर पित्याचं नाव आहे जनक नायक। जनकाईसे माता, जनकाईसा ही मातेचं नाव आहे। मग तेथ किती एक दिस राज्य केले। तिथे अवतार त्यांच्या उदरी अवतार धारण करून स्वीकारून त्या ठिकाणी किती एक दिवस श्री चक्रपाणी भगवंताने राज्य केलं, श्री चांगदेव राऊळांनी राज्य केलं। ग्रस्त धर्म स्वीकारिले। चक्रपाणी भगवंताने ज्या वेळेस त्या ठिकाणी अवतार स्वीकारला, अवतार धारण केल्याच्या नंतर जे काही ग्रस्त धर्म आहे, ग्रस्तांचे जे काही गुणधर्म आहेत, ग्रस्त धर्म आहे, तो त्या ठिकाणी चक्रपाणी महाराजांनी स्वीकारलेला आहे। गोसावियासी सानियाची व्यवहाराची प्रवृत्ती। गोसावियासी म्हणजे श्री चांगदेव राऊळांशी सानियाची व्यवहाराची प्रवृत्ती म्हणजे जो व्यापार करायचा आहे। व्यापार म्हणजे आता कर्मराटीमध्ये उदरनिर्वाह करण्याकरता काहीतरी व्यापार करावा लागतो। त्या पद्धतीने
चक्रपाणी महाराजांची अशी काही मोठी प्रवृत्ती नाही की मोठा व्यापार करावा आणि बरेच काही पैसे कमवावे. छोटासा व्यापार करायचा, घर चालेल इतका, अशी व्यवहाराची प्रवृत्ती. माता पिता दोन्ही अपरोक्ष झाली. आणि मग काही दिवसांनी माता पिता दोघंही अपरोक्ष झाली, म्हणजे त्या दोघांनाही देवआज्ञा झाली. जनक नायकाला आणि जनकाईसांना देवआज्ञा झाली. मातिया पित्याचे श्राद्ध आले आणि एके दिवशी माता पित्याचं श्राद्ध घालणं आलं. आणि मग त्या दिवशी मात्या पित्यांचं श्राद्ध घालायचा दिवस तो आला. ब्राह्मणाक्षेणू देऊनी आले. ब्राह्मणांना निमंत्रण देऊन आले श्री चांगदेव राऊळ. मग ओट्यावरी भूमिशेन वांगनेम ब्रह्मचर्ये येतींनी स्वीकरिले. आणि मग चक्रपाणी भगवंताने ज्या वेळेस वार्षश्राद्ध श्राद्ध आलं आणि मग ब्राह्मणाला निमंत्रण देऊन आले आणि मग त्यांनी 3 नियम स्वीकारलेले आहेत. वांग नेम म्हणतात त्याला. एक पहिला आहे ओट्यावरी भूमिशयन, म्हणजे भूमीवरती शयन करणे. वांग नेमू ब्रह्मचारी, अशा प्रकारचं 3 प्रकारचे तिन्ही स्वीकार केला श्री चक्रपाणी महाराजांनी. श्राद्ध केले आणि मग अशा प्रकारे स्वीकार करून चक्रपाणी भगवंतांनी श्राद्ध केलं आईवडिलांचं. अखवा लोकू जेविला, सगळे काही जे काही निमंत्रण दिलेलं होतं चक्रपाणी महाराजांनी ते सगळे लोक आलेले, जेवण झाले सगळ्यांची. मग गोसाव्यास आरोगण झाली आणि मग चक्रपाणी महाराजांना सुद्धा आरोगण झाली. पहुड झाला. पहुड श्री चक्रपाणी भगवंत स्वीकारण्याकरता आपल्या शयनासनावरती जातात. गोसाव्याची राणी फुवंती झाली होती, ते दिसीची नाले. मग विडा घेऊन आले, विडा ओळगविला आणि रती मागो आदरिली. गोसावी रतीने देती, तेही आग्रह थोरू घेतला. गोसावी बहुत निराकरिले. आणि मग त्यांची जी राणी आहे त्या राणींनी त्या ठिकाणी फारसा आग्रह घेतलेला आहे. आग्रह असा घेतला की रतीच्या चाडा तिने आग्रह धरलेला आहे. आणि मग पतीकडे विडा घेऊन आली पानाचा. जेव्हा चक्रपाणी महाराज त्या ठिकाणी आसनस्थ बसलेले आहेत, शयन करण्याकरता त्या ठिकाणी बसलेले आहेत. आणि असे बसलेले असताना मग चक्रपाणी भगवंतांनी भूमिशयन असं करण्याचं ठरवलेलं आहे. भूमिशयन करण्याकरता ओट्यावरती येऊन बसलेले आहेत. तेव्हा त्यांची पत्नी विडा घेऊन येते आणि रतीचा आग्रह करते. तेव्हा चक्रपाणी भगवंतांनी ब्रह्मचर्याची प्रवृत्ती त्या ठिकाणी स्वीकारलेली होती. आणि म्हणून श्री चक्रपाणी भगवंत निराकरतात, भरपूर निराकरण करतात. परीतीये निराकरतीची ना, परंतु ती काही मानायलाच तयार नाही. मग तेही म्हणितले, रतीने द्या तरी प्राणिया एकू वाटू पाहतू असे तयाचा प्रतिवाओ घडेल. काय म्हणतात पहा, ती पत्नी काय म्हणते, रती जेव्हा चक्रपाणी भगवंत देत नाहीत तेव्हा ती पत्नी म्हणते, अहो आपल्या वंशवेली कशी चालेल, प्राणिया एकू वाटू पाहतू असे तयाचा प्रतिवायो घडेल, म्हणजे त्याचा दोष लागेल तुम्हाला, असं त्या ठिकाणी त्यांची ती पत्नी म्हणते. मग सर्वज्ञे म्हणितले. मग तेव्हा भगवंत म्हणतात, हूँ आता काय. मग तेव्हा रती ऐसे म्हणून रती दिधली, असं म्हणून रती दिली. मग गोसावी उदास्य स्वीकारिले. श्री चक्रपाणी भगवंताला त्या ठिकाणी अवतार धारण केल्याच्या नंतर जीवाचा आत्मउद्धार करण्याकरता परमेश्वर अवतार धारण करत असतात. मग परमेश्वराने त्या ठिकाणी प्रपंचात उदास्य स्वीकारलेलं आहे. तयाचे पोटी अनुचित घेतले, तिने अनुचित घेतलं. मग केतुल्या एका दिसा कार्तिक मासा मातापुरा पवा निघाला. काही दिवसांनी कार्तिक मास महिन्यामध्ये त्या ठिकाणी मातापुरा म्हणजे माहूर गडाकडे जाण्याकरता तो पोहा निघालेला आहे.
पवा म्हणजे पदयात्रा निघालेली आहे. आणि मग गोसावी तेनेची निमित्ते पव्या सरिसे विजय केले. आणि मग श्री चक्रपाणी भगवंताने त्याच निमित्त साधून, त्या पदयात्रेचं निमित्त साधून चक्रपाणी भगवंत आता त्या पव्या समवेत म्हणजे त्या पदयात्रे समवेत मातापुराकडे गेलेले आहेत. पेनो वेना पवा मातापुरा पामला. पेनुवेवा म्हणजे पेनुवेना म्हणजे काय तर दर मुक्काम दर मजल करत त्या ठिकाणी तो पवा जो ती पदयात्रा आहे ती मातापूरला पोहोचली. अवघा लोकी पेनीसी मात्रा स्नाने केली. तिथे पेनेसी म्हणजे तिथे पेनेसी पाणी होतं आणि त्या पान पेखणे असं काही म्हणतात. पाणी असेल तिथे पेनेसी मात्रा स्नान केली म्हणजे स्नान केली. तेही पेनेसी मात्र स्नान केले. आणि मग चक्रपाणी भगवंताने सुद्धा तिथे स्नान केलं. अवघा लोकू घाटावरी निघाला. सगळे लोक घाटावरती चढायला लागले. आता सह्याद्री पर्वत तो माहूरगड, तेही घाटावरी निघाले. सगळे चक्रपाणी भगवंत सुद्धा घाटावर निघाले. मेरुवाळा स्नान झाले. मेरुवाळा तळ्यावर सुद्धा स्नान झालं. अवघेनी लोके सर्व तीर्थे स्नाने केली. सगळ्यांनी सर्व तीर्थ स्नान केलं. तेही सर्व तीर्थ स्नान केली. चक्रपाणी भगवंताने सुद्धा सर्व तीर्थस्थानास ठिकाणी स्नान केलं. अवघा लोकू पर्वतावरी निघाला. सगळे लोक मग पर्वतावरती निघाले. तेही पर्वतावरी निघाले. चक्रपाणी भगवंत सुद्धा पर्वतावरती निघालेले आहेत. गोसावी उत्तरासंगे धोत्र खांदी मात्रा मोकळे केश कळाप दोन्ही भागी ऐस श्रीमूर्ती देवगिरी वरी विजय करिता ती. आणि मग चक्रपाणी भगवंत जेव्हा श्री चांगदेव राऊळ स्नान करून निघालेले आहेत, निघाल्याच्या नंतर उत्तरासंगे म्हणजे खालच्या भागाला धोत्र आहे कमरेपासून. खांदी मात्रा म्हणजे खांद्यावरती चांगदेव राऊळांच्या खांद्यावरती जी काही पिशवी आहे मात्रा आहे ती मात्रा आहे. मोकळे केश कळाप सोडलेले आहेत भगवंताने. आणि श्याम श्रीमूर्ती वर्ण कसा आहे मूर्तीचा श्याम वर्ण आहे. अशा पद्धतीने त्या पर्वतावरती श्री चांगदेव राऊळ निघालेले आहेत. ऐसे जात असतात व पर्वताचा अधोपरी विळवाचे जाळी आणतो हाक देऊनी वाघू निघाला. अशा पद्धतीने चक्रपाणी भगवंत जात होते. आणि जात असताना एका वेळूच्या जाळीमधून हाक जोरामध्ये डरकाळी फोडून एक वाघ निघाला आहे. आणि मग तो वाघ जोरामध्ये डरकाळी देऊन निघालेला आहे. जाळी आणतो श्री दत्तात्रेय प्रभू व्याघ्र वेखू धरुणी विजय केले. तो वाघ नव्हता तर तो व्याघ्रवेश धारण करून श्री दत्तात्रेय प्रभू भगवंत त्या जाळीतून बाहेर निघालेले होते. पुढा उभे ठाकले हाक देऊनी चपेट उचलूनी श्री मुकुटावरी चवडा ठेविला. आणि मग व्याघ्रवेशामध्ये श्री दत्तात्रेय प्रभू आल्याच्या नंतर लोक घाबरले. वरचे लोक वरती पळाले, खालचे लोक खालती पळाले. श्री चक्रपाणी भगवंत म्हणजे श्री चांगदेव राऊळ त्याच ठिकाणी होते. श्री चांगदेव राऊळांच्या समोर व्याघ्रवेशामध्ये श्री दत्तात्रेय प्रभू आले. आणि आल्याच्या नंतर आपला चवडा म्हणजे तो पंजा उचलला आणि श्री चांगदेव राऊळांच्या श्री मुकुटावरती म्हणजे डोक्यावरती ठेवला. श्रीमुख लाविले. श्रीमुखाला श्रीमुख लावलं. तेथ प्रकाशू पडिला. तेव्हा त्या ठिकाणी चरित्रकार म्हणतात की प्रकाश पडला होता. तेथुनी पर आणि अवर ये दोन्ही स्वीकारले. आणि मग तिथे दोन शक्तीचा स्वीकार केला श्री चांगदेव राऊळांनी. पर आणि अवर या दोन शक्ती आहेत. पर म्हणजे परमेश्वराची, अवर म्हणजे खालील ज्या 81 कोटी 1,10,00,000 देवतींच्या ठिकाणी जे सामर्थ्य शक्ती आहेत त्या सुद्धा परमेश्वराने स्वीकारल्या. पराच्छ दिले अवर प्रगटिये केले.
परशक्तीचं आच्छादन केलं, आच्छादून ठेवली आणि अवर प्रगटीये केले, म्हणजे अवर शक्तीचं कार्य प्रगट केलं. वागू वागू म्हणून मागिला लोकू मागा पळाला, पुढीला लोकू पुढा पळाला. वाघ 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 आहे म्हणून अशा पद्धतीने पाठीमागचे लोक पाठीमागं पळून गेले आणि समोरचे लोक जे आहेत ते समोर पळून गेले. मग श्री दत्तात्रेय प्रभू अदृश्य झाले आणि अशा पद्धतीने त्या ठिकाणी ज्ञानशक्तीचा स्वीकार श्री चांगदेवरावळांनी केला आणि श्री दत्तात्रेय प्रभूपासून केला. आणि मग श्री दत्तात्रेय प्रभू भगवंत व्याघ्रवेशामध्ये आलेले होते, तेव्हा दत्तात्रेय प्रभू भगवंत त्या ठिकाणी अदृश्य झाले. मग गोसावी नगरांतू विजय करीती, श्री चांगदेवरावळ नगरामध्ये जायचे. पुढी करीती मेरोवाळा आरोगण करीती, नगरामध्ये जाऊन भिक्षा मागायची. चक्रपाणी भगवंत म्हणजे द्वारावतीकार श्री चांगदेवरावळ आणि मेरुवाळा तटावरती आरोगणा करायचे. देवदेवेश्वरी पहुड स्वीकारती, देवदेवेश्वरी या ठिकाणी म्हणजे आता जे माहूरचं स्थान आहे देवदेवेश्वरी, त्या ठिकाणी श्री चक्रपाणी भगवंत पहुड स्वीकारायचे. ऐसे के तुले एक दिस श्री चांगदेवरावळी मातापुरी राज्य केले. चरित्रकार म्हणतात की ऐसे की तुले एक दिस म्हणजे 6 महिने, थोडक्यामध्ये 6 महिने केलेला आहे. चक्रपाणी महाराजांनी जेव्हा पर आणि अवर शक्तीचा म्हणजे ज्ञानशक्तीचा स्वीकार केल्याच्या नंतर दत्तात्रेय प्रभू भगवंतांच्या समवेत 6 महिने त्या ठिकाणी राज्य केलेलं आहे. मग वैशाखीसी द्वारावती पवा निघाला आणि मग वैशाख महिन्यामध्ये द्वारकेला जाण्याकरता तिथून एक पवा निघालेला होता. तया लोका सरिसे श्री चांगदेवरावळी द्वारावती विजय केले आणि त्या पव्या समवेत म्हणजे त्या पदयात्रे समवेत श्री चांगदेवरावळांनी द्वारकेला जाण्याचं ठरवलेलं आहे. आणि मग श्री दत्तात्रेय प्रभूंची आज्ञा घेतली आणि जीव धरण्याकरता श्री चक्रपाणी भगवंत श्री द्वारावतीकार श्री चांगदेवरावळ हे मात्र द्वारकेकडे निघाले. मग द्वारावती अवस्थान झाले अंक आणि मग द्वारकेला पोहोचले आणि मग द्वारावतीला श्री चक्रपाणी भगवंताचं आता वास्तव्य राज्य करणं चालू झालेलं आहे. अशा पद्धतीने ही लीळा या ठिकाणी संपलेली आहे. पहा, परमेश्वर असतानाही परमेश्वर अवताराला सुद्धा परमेश्वर अवताराकडून ज्ञानशक्तीचा स्वीकार करावा लागतो, गुरु करावा लागतो. म्हणून आमच्या जीवनामध्येही आम्हाला गुरु करणं गरजेचं आहे. असो तर नक्कीच तुम्ही या ठिकाणी अंतःकरणापासून श्रवण करून आत्मसात कराल अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि आपल्या पोथी प्रवचनाला या ठिकाणी विराम देतो. पुढील वेळा उद्याच्या सत्रामध्ये पाहूयात. शुभरात्री. दंडवत.